श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. ओम लक्ष्मी नमः. मित्रांनो, अशाच माहिती ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. मित्रांनो, झाडूचे 3 प्रकार असतात. हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल आणि अशा झाडूमुळे देवी लक्ष्मी घरात येण्यापासून रोखली जाते. घरामध्ये कोणता झाडू ठेवणे शुभ आहे आणि कोणता झाडू अतिशय अशुभ आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्लॅस्टिकचा झाडू, कोपपासून बनलेला झाडू आणि फुलांपासून बनलेला झाडू ठेवल्याने काय परिणाम होतात, घरातील कोणत्या व्यक्तीने झाडू मारावा, ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. घरात वापरण्यात येणारा झाडू हा आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण झाडू हे सर्व देवी लक्ष्मीचे हे प्रत्यक्ष रूप आहे आणि झाडू माणसाला करोडपती बनवतो. त्याचबरोबर आपल्या काही चुकांमुळे माणूस गरीबही होतो. शकुन आणि अपशकुन याचा काही संबंध आपल्या शास्त्रात झाडूच्या वापराशी आहे. अशी अनेक कामे आहेत जी आपण झाडूने अजिबात करू नये. झाडू अत्यंत जपून ठेवावा लागतो. त्याचा वापर केल्याने आपल्याला खूप महत्त्व प्राप्त होते. ज्यांना या अर्थाने विश्वास आहे त्यांच्यासाठीच आपल्या धर्मग्रंथात सांगितले आहे, झाडू शेवटी कोणत्या दिशेला ठेवावा आणि झाडू कसा ठेवावा, या सर्व बाबी आपल्या शास्त्रांमध्ये महत्त्वपूर्ण आहेत. झाडूचा संबंध देवी लक्ष्मीचे आहे आणि तुटलेला झाडू किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेला झाडू हे देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीशी जोडले जाते. मित्रांनो, झाडूच्या चुकीच्या वापरामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात आणि आपल्या जीवनात गरिबी येते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की झाडूचा योग्य वापर केला पाहिजे आणि झाडूचा योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यात यशाची दारे उघडतील. जर आपल्या आयुष्यात खूप समस्या असतील, आपल्या आयुष्यातील समस्या संपतच नसतील किंवा तुमचे आयुष्य सामान्य पद्धतीने चालले असेल तर काही अडचण नाही. पण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात एक समस्या संपत नाहीये तोपर्यंत दुसरी समस्या सुरू होते. मग तुमच्या आयुष्यात पैसा नेहमीच उद्ध्वस्त होत असतो, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो. जर आपण काही साध्य करू शकलो नाही तर तुमचे घर हे अडचणीत येते. कोणत्याही परिस्थितीत यश मिळत नाही. तर काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. यामुळे आपल्या घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक झाडू आहे जो आपल्या घरात खूप नकारात्मक पसरवू शकतो आणि तसेच तो आपल्या घरात सकारात्मकता देखील आणू शकतो. जर तुम्ही चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला तर तुमच्यावर गरिबी यायला वेळ लागणार नाही. तर दुसरीकडे जर तुम्ही सामान्य पद्धतीने झाडू वापरलात तर ते तुम्हाला करोडपती देखील बनवू शकते. मित्रांनो, आजच्या काळात मॉडर्न असणारे, नोकरी करणारे सामान्य लोक प्रत्येकाच्या घरी झाडू हा असतोच. असे एकही घर नाही जिथे झाडू वापरला जात नाही. पण त्या लोकांना झाडू कसा ठेवायचा आहे आणि झाडूचे काय करायचे हे माहीत नसते. बरेचसे लोक झाडूचा खूप चुकीच्या पद्धतीने वापर करतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो. तुम्ही तुमचे घर सकाळी लवकर झाडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर घर झाडणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी घर झाडून घ्यावे. तुम्हाला तुमच्या घरात घाण ठेवण्याची गरज नाही आहे. शक्यतो सकाळी उठल्यानंतर तुम्ही घर झाडून घ्यावे आणि जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर कृपया तो संध्याकाळनंतर घराबाहेर टाकू नका. कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही तो घराबाहेर फेकायला हवा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा आणि कोणत्या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये हे जाणून घ्या. नवीन झाडू खरेदी करण्यासाठी घरातील सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवारचा दिवस. जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल आणि घरी आणाल तर सर्वप्रथम तुम्हाला तो झाडू शनिवारी वापरायचा आहे. जेव्हा तुम्हाला तो खरेदी करायचा असेल तेव्हा त्यात काही अडचण नाही. पण जर तुम्हाला ती खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे सौम्यवार मानले जातात आणि त्या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये. तुम्हाला रविवार, मंगळवार आणि शनिवार हे कठोर वार असतात. या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर असते. आपण नेहमी कठोर वारावरच झाडू खरेदी करा. सौम्य वारावर झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात धनहानी सुरू होते आणि आपण कोणत्याही दिवशी नवीन झाडू खरेदी करा. शक्य असल्यास शनिवारी आपल्या घरात नवीन झाडू वापरण्यास सुरुवात करावी. हे तुमच्यासाठी संपत्तीच्या प्रवाहाचे स्रोत बनेल. दिवाळी
किंवा इतर कोणत्याही सणाला तुम्ही झाडू विकत घेऊन घरी आणलात तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान असेल की तुम्ही कल्पनाही केली नसेल. आणि मग आता जाणून घेऊया की कोणत्या कोपऱ्यात ते झाडू ठेवायचा आणि कोणते कोपरे आहेत जिथे चुकूनही झाडू ठेवू नये. आपण जेव्हा पूजाघर बनवतो म्हणजेच आपण ज्याला ईशान्य कोपरा म्हणतो तिथे झाडू कधीही ठेवू नये, कारण ते पूजास्थान आहे. आणि विशेषतः पूजागृहात झाडू अजिबात ठेवू नये. जर तुम्ही तिथे झाडू ठेवल्यास जे तुमचे देवस्थान आहे तिथे देवाचे आगमन होण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. घरामध्ये दुर्भाग्य चालून येते आणि नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करू लागते. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की तुम्हाला चुकून सुद्धा ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवू नये. आता तुम्ही सगळे विचार करत असाल की मग झाडू ठेवण्यासाठी सर्वात चांगली जागा कोणती? तर घराचा नैऋत्य कोपरा. जर तुम्ही नैऋत्यला झाडू ठेवला तर असे मानले जाते की तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास सुरू होतो. असे मानले जाते की नैऋत्य दिशेचे स्थान हे घराच्या मालकाचे स्थान म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही नैऋत्य दिशेत झाडू ठेवला तर तुमच्या घरचा मालक दुप्पट आणि चौपट प्रगती करेल. आता आपण जाणून घेऊया की घर झाडण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे. आपल्या वेद आणि पुराणात 4 वेळा सांगितलेले आहेत. आणि जो व्यक्ती रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दरिद्र येते. आणि आजच्या आधुनिक युगात जर तुमचा नाईलाज असेल तर तुम्हाला खूप विचार करण्याची गरज आहे. घराला स्वच्छ ठेवणे जेणेकरून माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरात वास करू लागेल. म्हणूनच देवी लक्ष्मीला राहण्यासाठी घरात स्वच्छ स्थान आवश्यक आहे. जर तुम्हाला नाईलाजाने रात्री झाडू मारावा लागत असेल तर तुम्ही असे करायचे आहे की कचरा घराबाहेर टाकू नका. दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कचरा बाहेर टाकावा. झाडू मारत असताना चुकूनही झाडूला पाय लागता कामा नये. चुकूनही झाडूला पाय लागला तर त्याला स्पर्श करून क्षमा मागितली पाहिजे. तसेच संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी झाडूला लागलेली माती कधी घराबाहेर टाकू नये. शास्त्रात ही माती केव्हा माती मानली जात नाही आणि ती घराबाहेर टाकली तर त्याच्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तसेच झाडूला पायाने स्पर्श केल्याने असे मानले जाते की देवी लक्ष्मी आपल्या घरी येत नाही, तर त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी घरात प्रवेश करते. आपले आई वडील नेहमी सांगत असतात की झाडूला पाय लावू नकोस. कदाचित झाडूला धर्माशी जोडलेले आहे आणि म्हणूनच झाडावर आणि झाडूवर हे पाऊल म्हणजेच लक्ष्मी देवीचा अपमान मानले जाते. जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावर कोपते. आणि मित्रांनो, हे लक्षात ठेवा की तुम्ही झाडू हे नेहमी घरात लपवून ठेवा. चुकूनही झाडू कधी उघड्या जागी ठेवू नका. जर तुम्ही झाडू मोकळ्या जागी ठेवला तर ते अशुभ मानले जाते. शक्यतो झाडू तुमच्या घरात अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची नजर तुमच्या झाडूवर पडणार नाही. आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही आमचा झाडू कुठे ठेवायचा, कुठे लपवायचा? मग तुम्ही तुमचा झाडू पलंगाखाली ठेवण्याचा विचार करत असाल, पण असे अजिबात करू नका. नाहीतर तुमच्या घरातील धान्य संपुष्टात येईल आणि त्यामुळे घरामध्ये बेडखाली झाडू ठेवू नये. तसेच तुमच्या घरात आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होतील. मित्रांनो, जर तुमच्या घरात एखादे मूल अचानक घर झाडू लागले तर समजून घ्या की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत. हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शगुन आणि अपशगुन जोडलेले आहेत. सूर्यास्ताच्या आधी नियमितपणे घर पुसणे देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते. पण अशी जुनी समजूत आहे की गुरुवारी घर पुसून घेऊ नये. असे केल्याने लक्ष्मी आपल्यावर निघून जाते आणि उर्वरित सर्व दिवस तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता. आणि तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यात एक अर्धा चमचा मीठ घालावे. ते दररोज फरशी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात मीठ घाला आणि मग फरशी पुसण्यास सुरुवात करा. त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी राहील आणि तुमच्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागेल. यामुळे तुमच्या घरात नेहमी शांततापूर्ण वातावरण राहील. मित्रांनो, अनेकदा असे घडते की तुमच्या घराचे गेट उघडे राहिल्यास काही छोटी जनावरे किंवा गाई म्हशी आत येत असतील. मग तर चुकून सुद्धा त्यांना झाडूने मारता कामा नये. असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्याला घोर पाप लागते. जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती ही शुभ कार्यासाठी निघाला असेल तर तुम्ही चुकूनही घर झाडू नये. ती व्यक्ती निघून गेल्यानंतर किमान 8 तासानंतर घर झाडून घ्यावे. कारण शास्त्रात असे म्हटले जाते की जर कोणी घरातून बाहेर पडल्यानंतर झाडू लावला तर ते मृत्यूचे सूचक मानले जाते. झाडू कधीही उभा ठेवू नये. बरेच लोक आपल्या घरात झाडू उभ्या अवस्थेत ठेवतात, पण हे समजून घ्या की खूप अशुभ लक्षण आहे. मित्रांनो, जर तुम्ही घरात प्रवेश करत असाल
आणि जर तुम्हाला वाटत असेल की नवीन घर आपल्यासाठी शुभ असावे तर तुम्ही झाडू घेऊन नवीन घरात प्रवेश करावा. तुमचे नवीन घर तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल, कारण झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास करते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झाडू घेऊन जाल तेव्हा देवी लक्ष्मी एकाच वेळी तुमच्या घरात प्रवेश करेल. यामुळे तुमच्या नवीन घरात नेहमी सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. सूर्यास्ताच्या वेळी हे नेहमी लक्षात ठेवा. सूर्यास्त होताच अजिबात झाडू नये. जर तुम्हाला तुमच्या घराचे रात्रीच्या वेळी वाईट दोषांपासून संरक्षण करायचे असेल आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात कधीही राहू नये, यासाठी तुम्ही दररोज रात्री घराच्या बाहेर झाडू ठेवू शकता. यामुळे तुमच्या घरातील जी काही सर्व नकारात्मक ऊर्जा असेल ती हळूहळू नाहीशी होईल. पण लक्षात ठेवा की हे काम तुम्हाला फक्त रात्रीच करावे लागेल आणि दिवसा झाडू घरात आणून लपवून ठेवावे लागेल. जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटेल तर त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या घराजवळील कोणत्याही मंदिरात पहाटेच्या सुमारास जा आणि 4:30 ते 5च्या सुमारास तुम्हाला त्या मंदिरात 3 झाडू दान करावे लागतील. परंतु तुम्हाला नवीन झाडू घ्यावे लागतील. प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा खूप महत्त्वाची आहे. अनेकदा मंदिरात झाडू दान करणे आपल्यासाठी खूप शुभ मानले जाते. तर हे झाडूचे दान कोणत्या दिवशी करावे? तर ज्या दिवशी कोणताही मोठा सण असेल आणि कोणताही ज्योतिषीय कार्यक्रम असेल, जसे की ग्रहण, शुभ योग किंवा तुम्हाला समजत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी मंदिरात कोणालाही सांगता आणि झाडू ठेवा आणि परता. हे करताना कोणीही आपल्याला पाहू नये याची काळजी घ्यावी. शास्त्रामध्ये गुप्तदानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवशी तुम्हाला बाजारातून 3 नवीन झाडू खरेदी करून घरी ठेवावे लागतील. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावायचा असेल तर तुम्ही हे काम ब्रह्ममुहूर्तावर करा. तुम्हाला त्याचा नक्कीच मोठा फायदा होईल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.